नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज गॅबरोनांत बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष डुमा बोको हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली आनी परस्पर हिताच्या खुबशा मुद्द्यांचेर चर्चा केली. दोनी वटांनी रोखडीच भलायकी आनी वखदां निर्माण क्षेत्रांतल्या सहकार्या बाबत समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. बोत्सवाना प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारताक 8 चिते भेट दितले. राष्ट्रपतींच्या भेटी वेळार चित्यांक क्वॉरंटायन करतले, जे बोत्सवानान भारताक दिल्ली चित्यांची प्रतिकात्मक भेट म्हणून दर्शयता. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती मुर्मू संसद सदस्यां कडेन उलोवप करतली, भारतीय समुदायाच्या सदस्यां कडेन संवाद सादतली आनी बोत्सवानांत ऐतिहासीक आनी संस्कृतीक म्हत्वाच्या थळांक भेट दितली. बोत्सवानाचे खुबशे मानेस्त भारतीय राष्ट्रपतींची भेट घेतले. अंगोला दौरा सोंपोवन राष्ट्रपती मुर्मू काल सांजे बोत्सवानाच्या राजधानीत पावली. बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी तांचे विमानतळात 21 तोफांच्या सलामीन स्वागत केलें आनी तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हांच्या निमंत्रणावेल्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 आनी 12 नोव्हेंबर भूतानाच्या 2 दिसांच्या राजकीय दौऱ्यार आसात. तांणी थिंपूत भूतानाचे चवथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक हांची भेट घेतली. दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध आनी परस्पर हिताच्या मुद्द्यांचेर चर्चा केली. ह्या संदर्भात तांणी दोन्ही देशांच्या लोकांक लागीं हाडपी सामायिक, आध्यात्मीक आनी सांस्कृतीक बंध अधोरेखीत केले. थिंपूत सुरू आशिल्ल्या जागतीक शांती प्रार्थना महोत्सवाचो भाग म्हणून चांगलिमी थांग स्टेडियमांत कालचक्र दिक्षा समारंभात प्रधानमंत्र्यांनी भूतानाचे राजा, भूतानाचे चवथे राजा आनी भूतानाचे प्रधानमंत्री हांचे वांगडा वांटो घेतलो. भूतानाचे मुख्य मठाधीश जे खेनपो हांच्या अध्यक्षते खाला प्रार्थना केल्यो. मोदी हांणी भूतानाच्या 13व्या पंचवार्षिक योजनेक, जातून आर्थीक प्रोत्साहन कार्यक्रम आस्पावता, ताका भारताच्या अढळ तेंक्याची पुष्टी केली. भूतानाची प्रमुख विकास प्राधान्य साध्य करपाक आनी सगळ्या क्षेत्रांमदीं शाश्वत विकासाक चालना दिवपाक सक्रियपणान मदत करपाच्या भारताच्या वचनबद्धतेर तांणी भर दिलो. भूटान की प्रगति और समृद्धि एक दूसरे से जुड़े हुए हैं और इसी भावना से भारत सरकार ने पिछले वर्ष भूटान के 5 ईयर प्लान के लिए 10,000 करोड़ रुपीस सहयोग की घोषणा की थी. ये फंड रोड से लेकर एग्रीकल्चर तक, फाइनेंस से लेकर हेल्थ केयर तक, ऐसे हर सेक्टर में उपयोग हो रहा है, जिससे भूटान के नागरिकों की ईज ऑफ लिविंग बढ़ रही है. कॅनडात जावपी G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेच्या फाटभुंयेर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हांणी आज तांच्या कॅनेडियन समपदस्थ अनिता आनंद हांची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टांत डॉ. जयशंकर हांणी ह्या कार्यक्रमाचें आयोजन केल्ल्या बद्दल तांच्या कॅनेडियन समपदस्थांचें अभिनंदन केलें आनी नवीन रोडमॅप 2025च्या अंमलबजावणींतल्या प्रगतीचें कौतुक केलें. भारत ह्या द्विपक्षीय भागीदारीच्या पुनर्बांधणी खातीर उत्सूक आसा अशें सांगून डॉ. जयशंकर हांणी मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री डॉ. हुआन रेमॉन दे ला फुएंटे हांची भेट घेतली आनी वेवसाय, व्यापार, भलायकी आनी वखदां निर्माण तशेंच विज्ञान आनी तंत्रज्ञान ह्या क्षेत्रांतलें सहकार्य आनीक वाडोवपाचेर चर्चा केली. फ्रांसाचे परराष्ट्र मंत्री जॉन-नोएल बेरोट हांचे कडेन भेटी वेळार दोन्ही फुडाऱ्यांनी तांच्या धोरणात्मक भागीदारीचो आढावो घेतलो आनी बहुपक्षी स्वरुपांत सहकार्य वाडोवपाचेर चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगा घोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. मध्य प्रदेशात थंडीची ल्हारां पातळपाची अदमास हवामान खात्यान उक्तायला. दक्षिण हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, चंदीगड आनी उदेंत राजस्थानात ह्या म्हयन्याच्या 15 तारखेमेरेन थंडीच्या ल्हारांची परिस्थिती आसतली अशें तांणी म्हळां. फुडल्या 2 ते 3 दिसांत देशाच्या ईशान्य भागात उण्यांत उणें तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस देंवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. गोंयच्या रिओ रिसॉर्टांत चलपी फिडे विश्वचषक 2025 सर्त सामकी कठीण पावण्यार पावल्या. तातूंत 5 भारतीयां सयत फक्त 32 खेळगडे चवथे फेरयेंत पावले. आयज सुरू जावपी सर्तीच्या चवथ्या फेरयेंत 5 भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पेंटाला हरिकृष्णन, प्रणव वेंकटेश आनी कार्तिक वेंकटरमण हे प्रतिश्ठीत नॉकआउट सर्तींत देशाच्या मोहिमेंत फुडारपण घेतात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.